मित्रमंडळींनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? नक्कीच अभ्यास करत असणार, कारण परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. आणि एकदा का परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या की तुमच्या हातात फारसा वेळ नसेल. तुम्हाला भराभर सगळा अभ्यास पूर्ण करून त्यावरच्या ज्या शंका असतील त्याचं निरसन करून घ्यावं लागेल. तुम्ही सुद्धा आधीच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल 1, 2, 3 असे प्रश्न साहित्य क्षेत्राबद्दल विचारले जातात. म्हणजे साहित्यिकांबद्दल विचारले जातात, त्यांच्या साहित्यकृती कोणत्या आहेत, साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणाला मिळालेत, अशा वेगवेगळ्या स्वरूपातले हे प्रश्न असतात. तर या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही पक्का करायला हवा. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान हे तुम्ही अद्ययावत ठेवणं. कारण या सगळ्या घटनांची बातमी आपल्या नेहमीच्या वृत्तपत्रात येतच असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही वृत्तपत्र वाचता तेव्हा ही बातमी तुमच्या नजरेखालून जातेच. त्याचबरोबर पूर्वीच्या काळातलं जे साहित्यिक होते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खूप लहान असाल, तुम्ही त्यांचं साहित्य कदाचित वाचलं नसेल, पण त्या साहित्यिकांबद्दल माहिती, त्यांच्या पुस्तकांबद्दलची माहिती, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती ही सुद्धा तुमच्याकडे टिपून ठेवा आणि परीक्षेच्या आधी त्यावरती एक धावती नजर फिरवा. आता आजच्या चित्रफितीमध्ये आपण हेच पाहणार आहोत. अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. यातून तुम्हाला अभ्यासाची एक दिशा मिळेल. मात्र ही यादी अगदी परिपूर्ण नसेल ना, कारण तशी यादी करायची म्हटलं तर खूपच मोठी यादी होईल. पण तुम्हाला यातून एक दिशा मिळेल असा आमचा प्रयत्न आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला म्हटलं होतं त्याप्रमाणेच साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रातील माहितीविषयी 1 ते 2 प्रश्न येतात. कधीतरी 3 प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न कशा प्रकारचे असतात तर आपण गेल्या काही परीक्षांमधले प्रश्न बघूया. एक प्रश्न असा आला होता की मराठीचे पाणिनी कोण? मराठीचे पाणिनी कोणाला म्हणतात? आता तुम्हाला पाणिनी माहिती आहेत का? पाणिनी हे संस्कृत व्याकरणकार होते. म्हणजे संस्कृत व्याकरणाला एक नियमबद्ध स्वरूप देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार लागलेला होता. त्यामुळे मराठीच्या व्याकरणाच्या संदर्भात असं काम कोणी केलंय असा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांनी मराठी व्याकरणाला नियमबद्ध केलं. त्यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे लिहिलं. त्यामुळे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झालं. त्यामुळे त्यांचं हे काम जसं संस्कृतमध्ये पाणिनींनी केलेलं काम आहे तसंच मराठीतलं हे काम केलेलं आहे दादोबा तरखडकर. त्यामुळे त्यांना मराठीचे पाणिनी असं म्हणतात. दुसरा प्रश्न विचारला होता मराठी भाषेचे शिवाजी कोण? आता शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाजी महाराजांचं कार्य किती थोर आहे, महाराष्ट्रासाठी शिवाजी महाराज किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. असंच काम मराठी भाषेसाठी कोणी केलं आहे तर असं काम केलेलं आहे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. विष्णुशास्त्रींनी अध्यापन केलेलं आहे, म्हणजे शिकवलेलं आहे. त्यांनी निबंधमाला हे नियतकालिक सुरू केलं होतं. त्यातून ते निबंध लिहित असत. नंतर केसरी, मराठा ही 2 वृत्तपत्र तुम्हाला ऐकून माहीत असतील. लोकमान्य टिळकांच्या संदर्भात जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा केसरी आणि मराठा ही नावं टाळून पुढे जाताच येत नाही. तर तेच केसरी, मराठा ही वृत्तपत्र सुरू करण्यात टिळकांना विष्णुशास्त्रींची मदत झालेली होती. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल, पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये विष्णुशास्त्रींचा खूप महत्त्वाचा हातभार होता. यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय, आर्यभूषण छापखाना या सगळ्याच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता विष्णुशास्त्री चिपळूणकर. तुम्ही ही सगळी नावं वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं कार्य किती मोठं आहे. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. कारण या सगळ्या कामातून त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश कायमच राहिलेला होता की मराठी भाषेची प्रगती, मराठी जनांची प्रगती, त्यासाठी जे जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात. अजून एक प्रश्न विचारला होता की माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे. सावरकर हे देशभक्त होते, थोर साहित्यिक होते आणि मुख्य म्हणजे मराठी भाषाप्रेमी होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक प्रतिशब्द दिलेले आहेत. म्हणजे इंग्रजी किंवा फारसी अरबी या शब्दांऐवजी मराठी शब्द वापरावे असा त्यांचा आग्रह होता. मग मराठी शब्द कुठले वापरावे म्हणून त्यांनी मराठी प्रतिशब्द निर्माण केले आणि ते प्रसारित केले. आज आपण त्यापैकी अनेक शब्द वापरतो.
तर असं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकरांनी आणि माझी जन्मठेप हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न अजूनपर्यंत विचारले गेलेले आहेत. आपण अजून काही नमुने बघूया. एका वर्षी असा प्रश्न आला होता की व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी कोणावर सोपवलेली होती? कृपा कुलकर्णी. हे पण मराठी भाषेचे एक थोर अभ्यासक होते. व्युत्पत्ती कोश म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक शब्द कसा तयार झाला, त्याची व्युत्पत्ती काय, हे ज्याच्यामध्ये सविस्तरपणे लिहिलेलं असतं त्याला व्युत्पत्ती कोश म्हणतात. अतिशय जिकिरीचं आणि संशोधनाचं काम असतं. तर या कामाची जबाबदारी कृपा कुलकर्णी यांनी सांभाळली. कणा ही कविता कुणाची आहे असा प्रश्न एकदा आला होता. आता कणा ही कविता कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांची आहे. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, ही ओळ तुम्हाला माहिती आहे. पण ही ओळ ज्या कवितेमधली आहे ती कविता आहे कणा आणि ही कविता आहे कुसुमाग्रजांची. ही खूप प्रसिद्ध कविता आहे. त्याचबरोबर प्राक्तनांचे संदर्भ हे पुस्तक कोणाचं आहे असा प्रश्न होता. तर द.भा. धामणसकर या लेखकांचं ते पुस्तक आहे. लेखक ते कवी आहेत, त्यामुळे प्राक्तनांचे संदर्भ हे द.भा. धामणसकर आणि हे मौज प्रकाशनाचं पुस्तक आहे. 1982 साली प्रसिद्ध झालेलं. यानंतर किस्से शास्त्रज्ञांचं हे पुस्तक कोणाचं आहे तर ते सुनील विभूते यांचं आहे. अज्ञात झऱ्यावरती हे साहित्यकृती कोणाची आहे? अरुणा ढेरे यांची आहे. हे फक्त नमुन्यासाठी मी काही प्रश्न तुमच्यासमोर ठेवलेत की अशा प्रकारचे प्रश्न पूर्वी विचारले गेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण या सगळ्या प्रश्नांमधून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की ज्या साहित्यिकांबद्दलची माहिती विचारले किंवा त्यांच्या साहित्यकृतींबद्दलची माहिती विचारले ते सर्व साहित्यिक हे प्रतिष्ठित आणि थोर साहित्यिक आहेत. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाठ्यपुस्तकांमध्ये या सगळ्यांची नावं वाचलेली आहेत. साधारणतः 5वीच्या पुढे किंवा 8वी 9वी 10वी याची मराठीची पाठ्यपुस्तकं तुम्ही पाहिली तर लक्षात येईल की ह्या बहुतेक लेखक कवी या सगळ्या साहित्यिकांची नावं त्या पाठ्यपुस्तकांमध्ये येऊन गेलेली आहेत. त्यांची कथा किंवा त्यांचा लेख, त्यांनी लिहिलेली कविता आपण अभ्यासलेली आहे. आणि जेव्हा त्या पाठ्यपुस्तकात सुरुवातीला परिचय दिलेला असतो त्यात लेखकाचं नाव, त्याचा जन्म मृत्यूचं सण, त्याच्यानंतर त्याचे कुठल्या कुठल्या साहित्यकृती आहेत त्याची नावं दिलेली असतात. हे पण खूप महत्त्वाचं आहे. एखादा लेखक त्याच्या कुठल्या कुठल्या साहित्यकृती आहेत, त्या साहित्यकृतीमधल्या प्रसिद्ध साहित्यकृती कुठल्या आहेत, त्याला पुरस्कार कुठल्या कुठल्या साहित्यकृतींना मिळालेला आहे, ही सगळी माहिती शालेय वयात सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची होती आणि आत्ताच्या परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे हा फक्त नमुना आहे. पण तुम्ही पाठ्यपुस्तकांमध्ये मुख्यतः मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या ज्या लेखकांचे किंवा कवींची साहित्यकृती येऊन गेलेली आहे त्या सगळ्याचा नीट अभ्यास करा. त्या लेखकांची नावं लक्षात ठेवा, त्या लेखकांच्या साहित्यकृतींची नावं लक्षात ठेवा आणि त्यांना कुठले पुरस्कार मिळालेत याची माहिती तुमच्याकडे तयार ठेवा. कारण ही सगळी नावं पाहिली तर लक्षात येतं की याचा संदर्भ कुठेतरी तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांमधल्या लेखकांशी आहे. त्यामुळे त्या सर्व लेखकांची माहिती अगदी नक्की लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. साहित्यकृतींबद्दल जेव्हा प्रश्न येतात तेव्हा टोपण नावांबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. टोपण नाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादी व्यक्ती दुसरं एखादं नाव घेऊन लेखन जेव्हा प्रसिद्ध करते तेव्हा त्याला टोपण नाव म्हणतात. आता ही काही नमुना दाखल इथे टोपण नावं दाखवलेली आहेत. गोपाळ नरहर नातू, त्यांनी लोककवी मनमोहन असं नाव घेतलेलं होतं. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, चंद्रकांत सखाराम चव्हाण, बाबूराव अर्नाळकर. आता जेव्हा बाबूराव अर्नाळकर हे नाव वाचलं की आपल्याला वाटतं हे काही टोपण नाव नसेल, पण प्रत्यक्षात ते टोपण नाव होतं. त्यानंतर जयवंत दळवींनी ठणठणपाळ या नावाने लेखन केलेलं आहे. म्हणजे जयवंत दळवींनी त्यांच्या नावानेही लेखन केलेलं आहे, पण ते एक सदर चालवत होते, त्यात त्यांनी ठणठणपाळ असं टोपण नाव घेतलेलं होतं. द्वारकानाथ माधव पितळे हे नाथ माधव नावाने प्रसिद्ध आहेत. नाथ माधवांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी. प्रल्हाद केशव अत्रे तुम्हाला माहिती आहेत, प्र के अत्रे, त्यांनी केशव कुमार अशा नावाने कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे केशव त्यांच्या वडिलांचं नाव होतं म्हणून त्यांनी केशव कुमार असं नाव घेतलं. नंतर बाळूताई खरे किंवा मालतीबाई बेडेकर यांनी विभावरी शिरूरकर या नावाने कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत.
कळ्यांचे निश्वास किंवा हिंदोळ्यावर ही त्यांच्या काही साहित्यकृतींची नावं आहेत. बाळूताई खरे हे त्यांचं माहेरचं नाव आहे आणि लग्नानंतरचं नाव आहे मालती बेडेकर. त्यांचे पती म्हणजे थोर साहित्यिक विश्राम बेडेकर. नंतर मेहबूब पटेल, अमर शेख असं नाव त्यांनी घेतलेलं आहे. आपण अमर शेख नावाने त्यांना ओळखतो, पण त्यांचं मूळ नाव मेहबूब पटेल होतं. त्यानंतर राम गणेश गडकरी, बाळकराम हे तुम्हाला माहीत आहे. विनायक नरहरी भावे म्हणजे विनोबा, विनोबा भावे. विष्णू वामन शिरवाडकर तुम्हाला माहिती आहे, कुसुमाग्रज. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी. ही सगळी नावं तुम्हाला माहीत आहेत. यातली काही नावं तुम्हाला माहीत नसतील, अशी पण अजून अनेक नावं आहेत, पण ही टोपण नावं तुम्ही परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. आता जेव्हा आपण साहित्याबद्दल बोलतो त्यावेळेस लक्षात येतं की काही प्रसिद्ध साहित्यकृतींना, काही उत्कृष्ट साहित्यकृतींना वेगवेगळे पुरस्कार मिळतात. तर साहित्य अकादमी ही एक आपली राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे की जी वेगवेगळ्या उत्तम साहित्यकृतींना पुरस्कार देते. तर या संस्थेबद्दलची माहिती तुम्हाला माहीत असलीच पाहिजे, ती बघूया. साहित्य अकादमी पुरस्कार हा 22 भारतीय भाषा आणि राजस्थानी आणि इंग्रजी अशा एकूण 24 भाषांमधल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो. म्हणजे देशभरातील 24 भाषांमधल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होतो. यात प्रमुख पुरस्कारासह अनुवाद, बालसाहित्य आणि युवा पुरस्काराचा समावेश आहे. म्हणजे थोडक्यात दरवर्षी 4 पुरस्कार जाहीर होतात. त्यातला एक असतो तो प्रमुख पुरस्कार असतो, उत्कृष्ट वाङ्मयासाठी सारखी, आणि दुसरे पुरस्कार असतात ते अनुवाद, बालसाहित्य आणि युवा पुरस्कार. अशा प्रकारे त्याची विभागणी आहे. तर इथे एक थोडक्यात यादी तुमच्या समोर ठेवलेली आहे की या लेखकांना या वर्षी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले. त्याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकूया. 2010 साली डॉक्टर अशोक केळकर यांना रुजुवात या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अशोक केळकर हे ज्येष्ठ भाषाविज्ञान तज्ज्ञ आहेत. यानंतर माणिक गोडघाटे म्हणजेच ग्रेस, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे वाऱ्याने हलते रानसाठी. नंतर 2012 मध्ये जयंत पवारांना मिळालेला आहे फिनिक्सच्या राखेतून उठला मोर यासाठी. सतीश काळसेकरांना मिळालेला आहे वाचणाऱ्याची रोजनिशीसाठी. जयंत विष्णू नारळीकर यांना 4 महानगरातले माझे विश्व या त्यांच्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. 2015ला अरुण खोपकरांना चलचित्रव्यूह यासाठी मिळालेला आहे. 2016ला आसाराम लोमटे आलोक या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आता तुमच्यासाठी एक अभ्यास आहे. इथे 2016 पर्यंतची यादी आहे साहित्य अकादमी पुरस्कारांची. आता तुम्हाला 16 नंतर म्हणजे 2017 पासून ते यावर्षीपर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार कोणाकोणाला मिळालेत ते शोधायचं आहे आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आता आपण साहित्य अकादमीबद्दल अजून माहिती बघूया. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर नुकतेच विश्वास पाटील या साहित्यिकांची मराठी भाषेचे निमंत्रक म्हणून निवड झालेली आहे. त्यांना यापूर्वी झाडाझडती या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही वाचले का झाडाझडती? नसेल तर नक्की वाचा. त्यांची बाकीची साहित्य संपदा म्हणजे पानिपत हे तर खूप सुप्रसिद्ध आहे. महानायक, संभाजी, नागकेशर, लस्ट फॉर लालबाग, पांगिरा, चंद्रमुखी या त्यांच्या साहित्यकृती आहेत. त्यापैकी पानिपत ही साहित्यकृती तर नक्की वाचली पाहिजे अशी आहे. साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत हिंदी साहित्यिक माधव कौशिक. मराठी साहित्यिक रंगनाथ पाठारे हे निवडणुकीसाठी उभे होते परंतु ते पराभूत झाले. ही माहिती मराठीशी संबंधित आहे म्हणून तुम्हाला दिलेली आहे. कारण जेव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो तेव्हा बरेचदा तो आत्ता ताज्या ज्या घडामोडी आहेत त्यावर आधारित असू शकतो. तर जेव्हा तुम्ही साहित्य अकादमीबद्दल एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहाल तेव्हा तुम्हाला ही माहितीसुद्धा असली पाहिजे आणि त्यावर आधारित प्रश्न आला तर तुम्हाला नक्की आला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. साहित्य क्षेत्रातली अजून एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही आपल्या साहित्य क्षेत्रातली एक मोठी परंपरा आहे. खूप थोर साहित्यिकांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1878 साली
पुणे येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. म्हणजे आपली ही परंपरा किती जुनी आहे बघा. 1878 पासून मराठी भाषेची साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. त्याचे पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यानंतर आजतागायत ही संमेलनं सुरू आहेत. तर त्यामध्ये कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राज्याध्यक्ष आणि अरुणा ढेरे या 5 स्त्री संमेलनाध्यक्ष होत्या. यानंतर आत्ताच्या काळात झालेली काही संमेलनं, त्यांचं ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष ही एक यादी आहे. 2015ला घुमानला साहित्य संमेलन झालं होतं. त्याचे सदानंद मोरे हे अध्यक्ष होते. 2016ला पिंपरी चिंचवडला झालं. श्रीपाल सबनीस अध्यक्ष होते. 2017ला डोंबिवलीला झालं. अक्षय कुमार काळे त्याचे अध्यक्ष होते. 2018ला बडोद्याला जे संमेलन झालं त्याचे लक्ष्मीकांत देशमुख हे अध्यक्ष होते. यानंतर 2019ला यवतमाळला अरुणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. उस्मानाबादला होते फादर दिब्रिटो, नाशिकला होते जयंत नारळीकर, उदगीरला भारत सासणे आणि आता नुकतंच जे वर्ध्याला साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पळगावकर. ही सगळी नावं ऐकली तरी तुमच्या लक्षात येईल की हे साहित्यिक किती थोर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संपदा निर्माण केलेली आहे. खूप वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी लिहिलेलं आहे आणि एक उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती करून मराठी भाषेची सेवा त्यांनी केलेली आहे. आता आपण विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांची माहिती घेऊया, कारण याबद्दलचेही प्रश्न अजूनपर्यंत विचारलेले आहेत. त्यामुळेच ही माहिती तुमच्यासमोर सादर करतोय. विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष 2005 पासून होत्या डॉक्टर विजया वाड. 2015मध्ये दिलीप करंबेळकर आणि 2021 पासून आत्ता डॉक्टर राजा दीक्षित हे विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आहेत. विश्वकोश मंडळ म्हणजे काय, त्याचं काम कसं चालतं, ही माहिती हा सुद्धा तुमच्यासाठी एक गृहपाठच आहे. तर जेव्हा आपण मराठी विषयाचा अभ्यास करतो, मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो, मराठी भाषेचा अभ्यास करतो, तेव्हा त्या भाषेच्या ह्या वेगवेगळ्या अंगांची माहिती घेणं हे सुद्धा एक प्रकारे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आज जे विषय आपण या चित्रफितीमध्ये बघितले त्याचा अजून सविस्तर अभ्यास तुम्हाला पुढे करायचा आहे. यामध्ये फक्त दिशा दाखवली, यातली अजून माहिती मिळवणं, त्याच्यात अजून खोलात जाऊन माहिती घेणं, त्याबद्दल काही शंका असल्या तर तज्ज्ञांना विचारणं हे काम तुमचं आहे. तर ते तुम्ही नक्की करा आणि या सगळ्या माहितीचा अतिशय सकारात्मक उपयोग करून घ्या.